देशात पोलिओचे लसीकरण चालू आहे। सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडून 2 थेंब प्रत्येक वेळी पोलिओमुक्त होण्यासाठी सोलापूर रामवाडी आरोग्य विभागातून 150 ते 200 कर्मचारी या लसीकरण केंद्र कार्यक्रमात सहभागी होत आहेत। जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या वयोगटातील सर्वांना ही लस दिली जाते। मुले आजारी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाते। या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागातील अधिकारी UPHCMO पिंजरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असून सकाळी 7 पासून आत्तापर्यंत 80 ते 100 बालकांनी याचा लाभ घेतला आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे लसीकरण केंद्र चालू असून 200 ते 250 बालकांचा समावेश होऊ शकतो असा अंदाज ANM स्वप्नाली शिंदे यांनी वर्तवला आहे। यावेळी शिफा शेख, महिला शेख यांची उपस्थिती होती। आम्ही सोलापूर महानगरपालिका रामवाडी UPSC अंतर्गत पल्स पोलिओ कार्यक्रम राबवत आहोत। यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना 2 थेंब पोलिओचे पाजायचे, त्यानंतर डाव्या कडवळीला मार्किंग करायची आणि टॅली शीटवर त्यांना टिक मार्क करायचे की आम्ही त्यांना पोलिओ दिलेला आहे। आमच्या या बूथ वर्षी अपेक्षित लाभार्थी 250 असून आत्तापर्यंत 75 ते 81पर्यंत टार्गेट कंप्लीट झालेलं आहे। तर संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत आम्ही अजून आहोत आणि हा पोलिओ जगभरात सगळीकडे राबविण्यात येत आहे। तरी आमचे वरिष्ठ माननीय आरोग्य अधिकारी मॅडम व आमच्या UPSCचे MO शिफा पिंजरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही राबवतो। आपलं नाव? स्वप्नाली मोरे, रामवाडी UPSC ANM। तुमचं? शिफा शेख, आशा वर्कर, रामवाडी UPSC।